मागील होळीपासून अर्थातच मार्च 2024 ते मार्च 2025 या काळात शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळालेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी यामध्ये सप्टेंबर 2024 पासून सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. 2024च्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी होती, मात्र होळी झाल्यानंतर मार्केटमध्ये हळूहळू घसरण दिसली. सध्या शेअर मार्केटमध्ये मंदीचा प्रभाव दिसून येत आहे. मात्र या अस्थिरतेच्या काळातही काही कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात या 5 कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 400% पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. यातील एका कंपनीने तर आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 600 ते 700% अधिकचे रिटर्न दिले आहेत. यातील एका कंपनीने तर आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 600 ते 700% जास्त रिटर्न दिले आहेत. म्हणून आज आपण गेल्या 12 महिन्यांच्या काळात म्हणजे 2024च्या होळीपासून ते 2025च्या होळीपर्यंत कोणत्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला दमदार परतावा दिला आहे याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन YouTube चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं. मित्रांनो, गेल्या 12 महिन्यांच्या काळात चांगले रिटर्न देणाऱ्या शेअरच्या यादीत आयुष आर्ट अँड बुलियन या स्टॉकचा पहिला नंबर लागतो. या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 700%हून अधिकचे रिटर्न दिले आहेत. मागील 6 महिन्यात या शेअरच्या किमतीत तब्बल 281% वाढ झाली आहे. सध्या हा शेअर BSEवर 789 रुपयांवर ट्रेड करतोय. या यादीत दुसरा स्टॉक आहे आशिका क्रेडिट कॅपिटलचा. गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये 2% वाढ झाली असून हा स्टॉक 625.75 रुपयांवर पोहोचला. मागील होळीपासून आतापर्यंत म्हणजेच 2024च्या होळीपासून ते 2025च्या होळीपर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 700%पेक्षा जास्त परतावा दिला आहे. फक्त एका आठवड्यातच या स्टॉकने 12% रिटर्न दिले आहेत. या यादीत तिसरा स्टॉक आहे इंडो थाई सिक्युरिटीजचा. हा स्टॉक गेल्या काही दिवसांमागील होळीपासून आतापर्यंत म्हणजेच 2024च्या होळीपासून ते 2025च्या होळीपर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 700%पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा स्टॉक गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 0.12% वाढीसह 1966.25 रुपयांवर बंद झाला. मागील वर्षभरात या शेअरने तब्बल 500% वाढ नोंदवली आहे. मागील 6 महिन्यात या शेअरने 180% रिटर्न दिले आहेत. या यादीत चौथा स्टॉक आहे PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडचा. गुरुवारी शेअर मार्केट क्लोज होताना हा स्टॉक 1.84% वाढीसह 835.30 रुपयांवर पोहोचला होता. मागील एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 400%चा परतावा दिला आहे. 2024च्या होळीपासून ते 2025च्या होळीपर्यंत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले मालामाल बनवले आहे. या यादीतील शेवटचा आणि 5व्या क्रमांकाचा स्टॉक म्हणजे मार्सन कंपनीचा. या यादीतील हा सर्वात स्वस्त शेअर आहे, पण हा स्वस्त शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहे. गुरुवारी या शेअरला 5%चे अप्पर सर्किट लागले आणि हा स्टॉक 182.15 रुपयांवर बंद झाला. मित्रांनो, या 5 शेअरने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहे. तरी गुंतवणूकदारांनी बाजारातील जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. सध्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड सुरू आहे, म्हणून गुंतवणूक करताना विशेष सावध राहणे गरजेचे आहे. अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना त्यांचे फंडामेंटल कसे आहेत हे चेक करणे आवश्यक आहे आणि संबंधित स्टॉकचे टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा करणे आवश्यक आहे. पण मंडळी, तुम्हाला गेल्या 12 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न देणाऱ्या या 5 स्टॉकबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.